नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओचा, नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहे. आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आमची दिवाबत्ती ऑलरेडी झालेली आहे 7 वाजता. आता तुम्ही बघू शकता मी आहे माझ्या बाल्कनीमध्ये आणि हे आहे आमचं छोटंसं बाल्कनी मधलं मिनी गार्डन. आणि इथे संध्याकाळी बसायला आम्हाला खूप आवडतं. सो अशा प्रकारे थोडंफार झाडांची कटिंग झालेली आहे आणि इथे आहे आमची तुळस. आज मी त्याच्यामध्ये एक झाड आलं होतं, ते झाड मी रिपोर्टिंग केलं आणि ते बघा ही नवीन कुंडी घेतली मी. ही नवीन कुंडी आणली आणि त्या नवीन कुंडीमध्ये ते रिपोर्टिंग केलं. त्यानंतर एक जास्वंदीचं, ही कात्रीवाली जास्वंदी असते ना, त्याचं झाड 2 फांद्या आणल्या होत्या मी. त्या फांद्या इथे ह्याच्यात लावलेली आणि ह्याच्यात लावलेली. ते सुद्धा आज मी काय केलं, हे बघा, हे पण थोडं कटिंग केलेलं आहे. हे सुद्धा कटिंग केलं आणि हे सुद्धा कटिंग केलेलं आहे. हे दाखवलं मी. ते गोकर्णाचं मला थोडस हे करायचं, काय म्हणतो त्याला, बोन्साई करायचंय. ते तसं कटिंग करावं. ऍक्च्युअली त्यांना ते सगळंच करायचंय, सगळेच झाडांना करणार मी. हो, ऑलमोस्ट त्यांनी बऱ्याच केलेल्या आहेत. मला दाखवतो जे मी मागच्या एकदम मला वाटतं एक महिन्यापूर्वीचा जो माझा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला की मी बेलाच्या पानाची एक फांदी आणली होती. सो ती फांदी सुद्धा मी लावलेली होती. तर त्या फांदीला आता मस्त पानं सुटले, म्हणजे अशी आता दिसणार नाही, ते बेडरूम मध्ये आहेत. माझी वैयक्तिक इच्छा होती की माझ्या कसं होतं की मी ना बेलाची पानं, तुळशीची पानं आणायचो देवाला घालायला. पण ती आता दररोज तर मी जाऊ शकत नव्हतो, म्हणून मी काय करायचो की आठवड्याभराचं आणायचो. पण फ्रीजमध्ये ठेवून ती पानं खराब व्हायची. माझी इच्छा होती की ना घरामध्ये झाड असलं की एक पान का असेना ते तोडून मी स्वामींना अर्पण करू शकतो. ती माझी इच्छा पूर्ण झाली. एक खूप मोठं झाड होतं, म्हणजे मी शिवाच्या जिथे सोडायला जातो जिथे ऍक्टिव्हिटी तो करायला जातो त्या ठिकाणीच ते खूप मोठं झाड होतं. मग तिथल्या एका वॉचमॅनला सांगितलं मला ह्याची एक फांदी पाहिजे. ती फांदी मी थोडीशी एवढी फांदी कापून घेतली त्याच्याकडनं आणि ती लावली. त्याला आता मस्त सुटलेली आहे. मी हे त्या इंटेन्शनने केलं होतं की श्रावण महिन्यामध्ये माझ्या घरातल्या झाडाचं बेलाचं पान शंकराला आणि स्वामींना अर्पण केलं जाईल. त्या इंटेन्शनने मी आणलेलं आणि ते खरं ते इंटेन्शन माझं पूर्ण होईल. आणि अजून एक आम्ही झाड आता रिसेंटली बघितलं होतं आणि मला वाटतं शिवांशी डॅडी ते विसरलेत. आपण चाफ्याचं बघितलं होतं जाताने. सो मी ते त्यांच्या लक्षात 2 वेळा गेली होती, पण त्यांच्या मी लक्षात करून दिलं नाही, कारण की ऑलरेडी आमच्याकडे ना चाफ्याचं आतमध्ये ना ते आतमध्ये आहे. तर आता मला असं वाटतंय मी इथे बोललीये तर हे नक्कीच आणतील. बघू. माझी एक इच्छा आहे की ना आता पारिजाताचं जे झाड आहे, पारिजात होतं ना ते, नाही हे आहे छोटं मॅग्रे, पण मला पारिजाताची जाडी फांदी एक घ्यायची आहे. ती फांदी मला एक घरामध्ये लावायची आहे. आणि दुसरं आहे चंदनाचं झाड एक मला घरामध्ये लावायचं. ही 2 झाडं मला आता काही करून. आम्ही आधी फुलांची झाडं लावत नव्हतो. सो आधी आम्ही फुलांची झाडं लावत नव्हतो आणि आता रिसेंटली आम्ही एक 6-7 महिन्यापासून फुलांची झाडं लावतोय आणि त्याच्यावरती वर्क करतोय आम्ही. जसं की त्याचं खत पाणी काय असतं, ते फुलत का नाही, किंवा हिरवी पानं का नाही होत, येल्लोच पानं का येत आहेत. सो ह्याचा डिटेलिंग अभ्यास आता चालू आहे आमच्या डॅडींचा. आणि त्याच्यानुसार आता झाडांची पूर्ण काळजी, हेल्दी आहेत आमची झाडं. टचवूड सगळी हेल्दी आहेत आमची झाडं. आणि तुळस आता मध्ये थोडीशी म्हणजे आमची असे बोलतात ना ड्राय झाली होती, त्याला सुद्धा त्यांनी खूप सुंदर औषध वगैरे घालून केलेले आहे. पानं पण मोठी झाली, पानं पण मोठी झाली आणि हिरवी एकदम आखूड होती. आता पानं व्यवस्थित मस्त आखूड होती पहिली पानं, आता व्यवस्थित पानं येत आहेत. आणि अशी आता वरची झाडं पण आता ह्याला सुद्धा कटिंग करतील हे 1-2 दिवसात. सो आम्ही असं काय करतो, दुपारचा मुलांचा जो वेळ स्कूलला वगैरे गेले ना, तर आम्ही दोघं पण इथे बसतो खाली. आता आजच आम्ही केलं, रिपोर्टिंग केलं आणि त्याच्यामुळे एवढे सुंदर आता कटिंग झालेली आहे. चला बॅक कॅमेरा घेते मी. उद्या आहे गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमासाठी थोडं मला
माझ्या गुरूंच्या आवडीचं जेवण बनवायचं आहे आणि त्याचं साहित्य मला थोडंफार आणायचं आहे. तसं मी आठवड्याचं सगळं आणलं होतं, पण थोड्याफार गोष्टी काही राहिलेल्या आहेत, तर त्या मला आणायला जायचंय. तर शिवांशचे डॅडींचं आत्ता जस्ट काम झालेलं आहे, तर आता आम्ही जाऊन येतो, कारण की पाऊस सुद्धा नाही. आता पाऊस आला तर मग थोडं भिजायला होईल. सो चला, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर. तुम्हाला दाखवते की मी उद्यासाठी काय काय आणणार आहे. चला. सकाळी जी काही छोटीशी ट्रॅजेडी झाली, म्हणजे इट वॉज लाईक अ स्मॉल ॲक्सिडेंट, पण तरीसुद्धा उत्कर्ष संध्याकाळी जसं काय काही झालंच नाही त्या प्रकारे ती पण रेडी होऊन आता आम्ही ब्लॉग्स बनवतोय आणि उद्याच्या तयारीसाठी ती लागलेली आहे. हॅट्स ऑफ टू हर. मला एक क्षणासाठी खरोखर खूप भीती वाटलेली. ते घाबरले होते ना, त्याच्यामुळे मी यांना धीर देत होते की घाबरू नका. सो बॅक टू द पॉइंट, आम्ही आता चाललेलो आहोत थोडीशी खरेदी करायला. चलो. आता ना उद्यासाठी मी घेवडा घेते. घेवड्याची भाजी उद्या करणार आहे. मी घेवडा घेतला नव्हता काल, आता घेवडा घेते. आपण इथे येतो ना स्टेशनला, गणपती मंदिर जवळ, तर महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही बाहेरूनच बाहेरून असे पाया पडतात. आणि बघा चाललो आहोत, गाडी गुड मॉर्निंग एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता मुलं चालली आहे शाळेत, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, कृष्ण तर आली. कृष्ण रेडी झालेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो आता हे रेडी झालेली आहे, आता हे चालले स्कूलला. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ना हार आणायचे देवाला. युजली काय होतं, आम्ही हार घरी बनवायचो, पण आता ह्यांचं ऑफिस असल्यामुळे आणि हार बनवता ह्यांना पण येतो, मला पण थोडा थोडा येतो, पण परफेक्शन ह्यांना चांगलं येतं. पण आता ऑफिस असल्यामुळे बाहेरून आणलेलं बरं पडतं. आणि बरेच हार असे आम्ही बनवले होते, म्हणजे जेव्हा त्यांना खरोखर वेळ असायचा बनवायला. पण आता कसं सगळे मीटिंग्स वगैरे शेड्यूल सकाळचेच असतात, त्याच्यामुळे ते त्या हार आणायला चाललेत. मुलांना पण ते आज पोहोचवणार आहेत आणि हार पण आणणार आहे. पावडर किती लागली इकडे. चल दादा कुठे? तू असं ऑरेंज खात खात जाणार आहेस? हा गडबडीत आलेला आहे. हा स्कूलला जातो आता. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके बाय. हा लिफ्ट आली, चला जावा लवकर. हा बाय बाय. A few inches later. चाफ्याचा हार बनवणं चालू आहे. त्याच्यासाठी चाफ्याची फुलं आणि खाऊचं पान घेतलेलं आहे. गुलाब नाही घेतलं का तुम्ही? नाही नाही, त्याच्यामध्ये पुढे लावता ना तुम्ही एक कळी, काय म्हणतात त्याला, एक पेटल लावता ना तुम्ही. हार पण म्हणजे आणलेले आहेत, ते घातलेले आहेत. पण आता हे स्वामींसाठी चालू आहे ना. स्वामींना स्वतःच्या हाताने जे बनवलेलं असतं ना ते. हा, सो हे बघू शकता तुम्ही. जरा जवळून दाखवा त्यांना. असं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाफ्याचं फूल ठेवलेलं आहे. आणि हा हार खूप सुंदर होतो. आणि तुम्हाला बाकीची देवपूजा दाखवते मी. आधी हा हार बनवतो.
ओके बरं, मग हा हार घातल्यानंतर तुम्हाला देवपूजा दाखवते मी. आज आहे उपवास, आमच्या गुरूंसाठी आम्ही उपवास केलेला आहे. हे खूप डेलिकेट काम आहे, थोडासा उशीर लागतो, पण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण स्वामींना अर्पण करतो तरी जे समाधान भेटतं. आणि खरंच ही कला म्हणजे ना खूप सुंदर आहे. हार बनवणं सुद्धा एक कला आहे. हे असं तुम्ही बघता. हा, अशा प्रकारे हा हार मला वाटतं कम्प्लीट होत आले ना. झालाच आहे. फक्त एवढंच काय की बाहेर जे हार बनवले जातात तिथे ते लोक लोकर वापरतात. मी घरात जो धागा होता हो तो वापरला. अजून काही कटिंग बाकी आहे का? हा, ते जे फुलांची दांडे आहेत ते काढतात. हा, जे दांडे व कापलेले आहेत, कट केलेले आहेत. आणि आता हा हार घालणार आहे, सो आपण घालूया हा हार. हा बघा, घरी बनवलेला हार आहे चाफ्याचा आणि खूप सुंदर बनवलेला आहे. आणि ही आहे आजची देवपूजा. तर अशी ही देवपूजा झालेली आहे आजची. हे मी कडबोळे काल गेली होती ना बाहेर, तेव्हा हे कडबोळे मी घेतले होते आणि हे सुद्धा स्वामींना खूप आवडतात. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नैवेद्य सुद्धा सगळा ठेवलेला आहे आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे. हार सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे बघा ना, मी तुम्हाला मगाशी बोलत होती ना जी कला, आता जसं की हे जे मोगरा आहे हा कसा मस्त त्यांनी लावलेला आहे, मस्त केलेला आहे हा मोगरा सुद्धा. आणि ही फुलं सुद्धा सुंदर वाटत. आता ना यांचं पारायण चालू आहे. आज पारायण करतायत ते. आता शेवटचा अध्याय चालू आहे यांचा, अध्याय 53. तर आज आम्ही उपवास केलेला आहे, तर त्याच्यासाठी मी साबुदाणा आत्ता भिजवलेला आहे आणि आता थोड्या वेळात तो साबुदाणा मी करेन, म्हणजे लंचला वगैरे. आणि बाकी चहा वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आजचा दिवस जातोय. सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.